अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. 1 मार्च रोजी महाशिवरात्री आहे आणि ह्या दिवशी भरपूर मोठा सण म्हणजेच खूप मोठा दिवस हा साजरा केला जातो. तर ह्या वर्षी 2022मध्ये माघ वद्य चतुर्दशीला म्हणजेच मंगळवार 1 मार्च ह्या दिवशी महाशिवरात्री हा सण साजरा करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर्षी महाशिवरात्री अनेकार्थाने विशेष आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यावेळेस भक्तांना महादेवाचे दर्शन घेणं शक्य होणार आहे. त्याचबरोबर मंदिरात जाऊन पूजाविधी नामस्मरण करता येणार आहे. त्यामुळे यावर्षीचा योग जरा वेगळाच आहे. तर आता आपण बघूया की महाशिवरात्रीची पूजाविधी नक्की आपण कशी करायची आहे आणि आपल्याला काय करायचे आहे. तर महाशिवरात्री निमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक प्रहराच्या वेळी निश्चित काळात यथाशक्ती शिवपूजा करायची आहे. पहिल्या प्रहरात श्री शिवाय नमः अशा नामाचा नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे. दुसऱ्या प्रहरात श्री शंकराय नमः असं नाम जप करायचं आहे. निशीथ काळी श्री सांब सदाशिवाय नमः असे जप करायचे आहे. तिसऱ्या प्रहरात श्री महेश्वराय नमः असे जप करायचे आहे. आणि चौथ्या प्रहरात श्री रुद्राय नमः असा नामोच्चार करून समर्पण करायचे आहे. तर ह्या पद्धतीने जर महादेवाचे नामस्मरण केले, मंत्रोच्चार करून त्यांचे जप केले तर नक्कीच महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. शिवरात्रीच्या दिवशी अनशन व्रत घेतल्याने भक्ताने शिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा. या दिवशी पूजा करताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. ध्येय नित्य महेशम रजतगिरी निभम चारुचंद्रावत्सम रत्नाकलोज पोजव लांग परश्रुमुग ग्रवरा भीतिहस्तम प्रसन्नम पद्मासनम समत्तांसु तममरग वैघ्रकृती वसाणम विश्वाद्वम विश्वावंदम निखिलभयरम पंचवक्त्रम त्रिनेत्रम. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल. तुम्ही नक्कीच हा मंत्र वाचा. या दिवशी या मंत्राला खूप महत्त्व आहे. यानंतर शंकराला पंचामृत अर्पण करायचे आहे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करायचा आहे. या दिवशी रुद्राभिषेकचं खूप महत्त्व आहे. यानंतर गंध, अक्षता, फुलं व्हायचे आहेत. नैवेद्य दाखवून शंकराचे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे. आणि त्याच प्रमाणे सर्व गोष्टी झाल्यावर प्रदक्षिणा करून नमस्कार करायचा आहे. प्रदक्षिणा अर्धेच घालायचे आहेत बरं का. त्याचबरोबर शिवाय नमः या मूळ मंत्राचा 108 वेळा जप करून पूजाची समाप्ती करायची आहे. पूजा करताना तुम्हाला काही गोष्टींकडे लक्षसुद्धा द्यायचं आहे. ते तर तुम्हाला मी सांगणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला उपवास, पूजा व जागरण या तिन्ही गोष्टी करायच्या आहेत. शिवरात्र म्हणजे रात्रीचा जास्ती इथे महत्त्व आहे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा केल्या जातात आणि ह्या पूजेला यामपूजा असेही म्हणले जातात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घातले जाते. तर तेही तुम्ही करू शकता. बेल, पांढरी फुलं, रुद्राक्षांच्या माळा व शिवपिंडीवर तुम्हाला व्हायच्या आहेत. पहाटे स्नान करून पूजा करायची आहे. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृताने स्नान घालायचे आणि ओम नमः शिवाय सह शिवस्मरणात जागरण करायचे आहे. शिवपूजेत हळद कुंकू न वापरता भस्म तुम्हाला वापरायचा आहे. तर शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही षोडोपचारे पूजा जर का केली, घरच्या घरी ह्या गोष्टी जरी पाळल्या तरी तुमची महाशिवरात्रीची पूजा ही देवाला अर्पण होईल आणि महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील.
तर मनोकामना पूर्तीसाठी या प्रकारे महाशिवरात्रीची पूजा नक्कीच करून बघा आणि त्यानंतर मला कळवा की तुम्ही कशा पद्धतीने पूजा केली. त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण बघितला हे मला कळण्यासाठी खाली ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.